website, web pages, blogs on search engine result page. It is the process of ranking our website, web pages, सर blogs on तुमचा search आवाज नाही engine येते, result परत page. एकदा सांगा. आवाज येत नाही सर. परत आवाज सर गेला. नाही नाही. तुमचा पण आवाज येत नाही मला. आता एकदा चेक करा. स्क्रीन दिसते. हो It हो is the सर. process. It is the process of ranking our website, web pages, blog, search engine result page. आपली वेबसाईट किंवा आपला ब्लॉग हा सर्च इंजिन रिझल्ट पेज वरती 1 नंबरला रँकिंग करायचा असतो. मग तो रँकिंग कधी होतो? अनिकेत, कधी रँकिंग होतो? प्रॉपरली गुगलचे गुगल फॉलो केले, प्रॉपर कॅटेगरी सेटिंग केली. हेडलाईनची लेंथ किती असते साक्षी? साक्षीनीच उत्तर का दिलं? कारण तिचं नाव मी विचारलं साक्षी म्हणून. बरोबर आहे. जर गुगलवरती तुमचं वेबसाईट किंवा बिझनेस जर रँकिंग करायचं असेल तर तुमच्या बिझनेसला नाव दिलं पाहिजे, नंतर हेडलाईन दिलं पाहिजे आणि डिस्क्रिप्शन. इथं बघा, हे जे रँकिंग होतं इथं आपण काय नाव दिलेले? बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, हे हेडलाईन आहे. ह्या हेडलाईनची लेंथ किती असते? 30 to 50 कॅरेक्टर. तुम्हाला का लक्षात नाही राहत? नंतर जर तुम्ही खाली गेलात तर ह्या डिस्क्रिप्शन असतं. तर हे जे डिस्क्रिप्शन असतं ना, तर त्याची लेंथ किती असते? 90 कॅरेक्टर. आणि खाली असतं मेटा डिस्क्रिप्शन. मेटा डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते? 157 to 168. तर हे एवढंच आपल्याला काय करायचंय? फॉलो करायचं. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात आणि तुम्हाला जर मी आता एखादं काम दिलं, काय काम दिलं? तुम्ही आमच्या वेबसाईटचं एखादं पेज बनवा. पुढे जाऊन वेबसाईट बनवायची तुम्हाला. मग तुम्ही त्याच्यात टायटल कितीचं टाकणार? 500 लाईनचं. तुम्ही एखादा पुढे जाऊन बिझनेस केला आणि त्याचं नाव काय ठेवणार? काय नाव ठेवणार? 5-6 पॅरेग्राफचं नाव ठेवणार का? तर नाव पण ठेवता आलं पाहिजे आणि तुम्हाला ते रँकिंग करायचंय. बिझनेस नुसतं दाखवायसाठी करायचं आहे का? बिझनेस मध्ये लोक आले पाहिजे. तर मग आपल्याला कोणती तर गोष्ट रँकिंग करायची. मग रँकिंग करायची तर पहिली सुरुवात आपण काय करणार? एका ब्लॉग पासून क्रिएट करणार. मग आता तुम्हाला मी ब्लॉग क्रिएट करायला शिकवणार आणि तो ब्लॉग कसा क्रिएट करायचा? एकदम सिंपल आहे. जसं की आता बघा, हा इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर आहे. तर ह्याच्यामधून आहे ना, कमीत कमी त्यांना किती पैसे भेटत असतील? 5-10 हजार रुपये महिन्यात. किती? आणि जर त्याच्यावरती व्ह्यू जर जास्त आले तर 35,000 रुपये पण महिन्याला भेटतात. इथं का भेटतात त्यांना पैसे? इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर blogspot.com असं दिसतंय. ह्याला कोणताही डोमेन घेतलं नाही. हे का दिसतंय? इथं वरती दिसते ना, हे ऍडव्हर्टाइजमेंट आहे. आता इंटरनेट थोडंसं स्लो चालतंय त्याच्यामुळे हे दिसत नाहीये. तर बघा, ह्यांचे व्ह्यू किती? तर 22,57,259. एवढे व्ह्यूज येतात तर तेवढे त्यांना पैसे भेटतात. $0.008 त्यांना एका व्ह्यूजला भेटते. समजलं? तर तुम्ही पण असं मॉनिटाईज करू शकता त्या एखाद्या ब्लॉगला. दुसरा एक ब्लॉग आहे आपला, इथे दिसतं हे ऍडव्हर्टाइजमेंट. जेवढी जास्त ऍडव्हर्टाइजमेंट त्या ब्लॉग वरती दिसतील आणि त्याच्यावरती जेवढे जास्त लोक क्लिक करतील तेवढं काय होतंय? मी जर टाकलं क्रिकेट अनालायझर, किती लोक इथं क्रिकेट अनालिसिस करणार आहे? इथं हा एक ब्लॉग आहे, बरोबर आहे. मोबाईल मधून लॉग इन केलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला दिसेल. दिसला? हा एक ब्लॉग आहे क्रिकेट अनालायझर. ह्याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला? हा ब्लॉग आहे, दिसते? कुठं दिसते? दाखवा बरं. तर हा असा एक ब्लॉग असतो. तर हा ब्लॉग रँकिंग का होतोय? कारण ह्याला एक नाव दिलंय. काय नाव दिलेलं? क्रिकेट अनालायझर NLA. काय नाव दिलंय? म्यूट केलंय तरी चालेल ना, आणि व्हॅल्यूम लो करा.
तर ह्याला एक नाव द्यायचं असतं आणि ह्याला एक डिस्क्रिप्शन द्यायचं असतं. तर आपण आता हा ब्लॉग कसा क्रिएट करायचा ते पाहू. आणि हे ब्लॉग क्रिएट केल्यानंतर मग त्याचा आपण त्या ब्लॉगला मी डेफिनेशन सांगितली, इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन. तर ब्लॉग जर क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला एक निश लागते. निश म्हणजे काय? एक कॅटेगरी. बरोबर आहे. म्हणजे एक वेबसाईट बनवायची असेल तर डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स का डेटा अनालिटिक्स किंवा दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात तुम्हाला वेबसाईट बनवा. मग मला एक ब्लॉग लिहायचा आहे. मला काय करायचं आहे? ब्लॉग लिहायचा आहे. तर मग मी ब्लॉग कशावरती लिहू? क्रिकेटवरती लिहू, कुस्तीवरती लिहू, का शाळेवरती लिहू, कशावरती लिहू हे मला डिसाईड करा. ठीक आहे. तर आधी ब्लॉग लिहायचा म्हटल्यानंतर ब्लॉगचं नाव ठेवा. तो ब्लॉग कसा क्रिएट करायचा ते आपण पाहू. तर इकडे जायचं आणि ब्लॉग स्पॉट टाकायचं आणि ह्याच ब्लॉगला आपण रँकिंग करणार. मी काय करणार? ब्लॉग स्पॉट वरती क्लिक करणार आणि क्रिएट म्हणून दाब. काय करणार? क्रिएट. आणि इथं केल्यानंतर तुम्हाला दिसतंय मी काय करतो? न्यू ब्लॉग मध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचा ईमेल आयडी यूज करून त्याच्यामध्ये ब्लॉग स्पॉट टाकणार त्यावेळेस तुम्हाला लॉग इन बनेल आणि लॉग इन बोलल्यानंतर तुम्हाला टायटल टाका. मग हे टायटल कशाचं टाकायचं? तुमच्या टायटल म्हणजे नाव, ब्लॉगचं नाव काय देणार. मग काय नाव देणार तुम्ही ब्लॉगचे? कशा रिलेटेड ब्लॉग लिहिणार आहेत? तर मी ब्लॉग कशासाठी रिगार्डिंग लिहिणार आहे? कशासाठी ब्लॉग लिहिणार आहे मी? कशासाठी लिहिणार आहे? तुम्हाला जर टॉपिकच माहित नसेल, काय नसेल माहित, टॉपिक जर माहित नसेल तर तुम्ही ब्लॉग लिहू शकता का? तुम्हाला म्हटलं आभाळाबद्दल लिहा तर तुम्ही आभाळाबद्दल लिहा. आभाळ हे निळ्या कलरचं असतं. आभाळ हे कधी खाली टेकत नाही. आभाळाची उंची जमिनीपासून खूप जास्त आहे. आपण पण आभाळाच्या खालीच राहतो. आभाळ हे आपल्यावरती राहतं आणि आभाळ हे सुंदर असतं. आभाळ रात्री काळं दिसतं आणि दिवसा आभाळ हे निळं दिसतं. असं लिहू शकतो काय ना काय. मी तुम्हाला बोललो की कुत्र्यावरती लिहा, डॉग वरती लिहिणार. डॉगला 2 कान असतात, 2 नाक असतात, 2 हात असतात. काहीतरी लिहिणार ना तुम्ही. तर ते तुम्हाला एक टॉपिकच माहित नाही तर मग तुम्ही लिहिणार कसं? मग आता निश मग आपल्या ह्याच्यामध्ये आपण थॉट किती प्रकारे करतो? 5000 असे कॅटेगरी तर त्याच्यावरती आपण लिहू शकतो. तर मग मी आता कशाबद्दल लिहितो? डेटा सायन्स बद्दल. काय नाव दिलंय ब्लॉगला? डेटा सायन्स ट्रिक्स. का साक्षी किचन म्हणून द्यायचं. त्याच्यामध्ये मग साक्षी जर किचन नाव दिलं तर त्याच्यामध्ये सगळ्या किचन मधल्याच गोष्टी सांगाव्या लागतील. किंवा एनएमडी फिटनेस ट्रिक म्हणून दिलं तर फिटनेस रिलेटेडच तुम्हाला काय करावं लागेल? इन्फॉर्मेशन लिहावं लागेल. आता इथं ऍड्रेस, मग इथं घराचा ऍड्रेस टाकू का गावाचा टाकू? तुम्ही सांगा. हा, वाचा की तिथं खाली. कशाला दिलाय मोबाईल तुम्हाला? कोणता ऍड्रेस टाकायचा? तू इथं लोक काय करतात माहिती का? घरचा ऍड्रेस टाकतात आणि मला फोन करतात, सर हे पुढे जात नाही. कसं जाईल? तिथं ऍड्रेस कशाचा टाकलाय? तर तुम्हाला ज्याचा URL बनवायचा आहे ना, म्हणजे सपोज आता बघा, म्हणजे माणूस कसा आहे, व्हेज आहे का नॉन व्हेज आहे हे त्याच्या नावावरून पण समजतं.
समजतं का? त्या माणसाचा स्वभाव शांत असेल का आगाऊ असेल हे त्याच्या नावावरून पण समजतं. साक्षी नावाच्या मुली शांत असतात का? आगाऊच असतात. का नसतं असं काय? मग तुम्ही सांगा, डिजिटल एनएमडी जर बोललं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल? डिजिटल रिलेटेड काहीतरी गोष्ट येतील. राहुल ऑटोमोबाईल असं जर आलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येईल? ऑटोमोबाईल रिलेटेड काहीतरी करतोय. तुम्ही समोर टाकलं ER म्हणजे इंजिनियर आहे तुम्ही. ते टाकलं तर समजेल ना. गाडीवरती आमदाराचं काय लावतात, सिम्बॉल लावतात. का लावतात? समजण्यासाठी. मग तुम्हाला गुगलला पण समजलं पाहिजे की हा ब्लॉग कशासाठी, तर तो रँकिंग करेल. कॅटेगरी तुम्हाला मग ह्याचं नाव काय देणार आपण आता? मी नाव काय ठेवलंय? डेटा सायन्स. मग मी जर टाकलं नवनाथ दरेकर डेटा सायन्स स्ट्रीम, तर नवनाथ दरेकर आधी रँकिंग होईल. पण आपल्याला रँकिंग कशासाठी करायचंय? डेटा सायन्स रिलेटेड जर काही सर्च केलं तर रँकिंग करायचंय. मग इथं आपण काय सांगू शकतो? डेटा KNOW. आता बघा, ह्याच्यामध्ये फुल स्टॉप नसतो. सॉरी, ह्याच्यामध्ये आपण कॅपिटल मध्ये नाही आणि स्पेस पण द्यायचा नसतो. आता हे अवेलेबलच नाही, ऑलरेडी कोणीतरी हा URL घेतलेला आहे. तर मग याच्या पुढे पुणे टाका किंवा तुम्ही येस लावा. आता अवेलेबल आहे. मग डेटा सायन्स नॉलेज जरी कोणी सर्च केलं किंवा फक्त एखाद्याने डेटा सायन्स सर्च केलं तरी आपलं आधी ट्रिगर होईल. का? कारण आपलं नाव ते. मी जर एखाद्याला विचारलं साहिल, तर मी बोललो साहिल मला ह्याचा आन्सर सांग, तर साहिलच सांगेल. का? कारण त्याचं नाव ते. तर तसं आपल्या युजर फ्रेंडली URL असणं गरजेचं आहे. तर युजर फ्रेंडली URL कसा बनवायचा? तर इथून बनवायचा. सेव्ह मध्ये जायचं. जसं की आपलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे सर्च केलं आपण इथं, तर NMDचं काय येतं? कारण त्याचं युजर फ्रेंडली URL आहे. काय युजर फ्रेंडली URL आहे आणि कसा युजर फ्रेंडली URL आहे तर ते बघायचं. झालं? दिसतोय युजर फ्रेंडली URL काय? डेटा अनॅलिटिक कोर्सेस इन पुणे. काय सर्च केलं होतं? डेटा अनॅलिटिक्स सर्च केलं होतं आणि इथं युजर फ्रेंडली URL आहे. नाव काय आहे? digitalnmd.com डेटा अनॅलिटिक कोर्सेस इन पुणे. म्हणून ही वेबसाईट रँकिंग होईल. तसं जर तुम्हाला तुमचं ब्लॉग रँकिंग करायचं असेल तर युजर फ्रेंडली URL द्या तुम्ही. मग दिलाय का युजर फ्रेंडली URL? येस. तर बनवतोय आपण ब्लॉग इथं. झाला आपला ब्लॉग क्रिएट. डेटा सायन्स ट्रिक म्हणून आहे. आता एखादा ब्लॉग नुसता क्रिएट केलाय, तुम्ही रांजण आणला, त्या रांजणात पाणीच नाही टाकलं, तर काय होईल? त्याचा काय उपयोग होईल का? तर मग त्याचा उपयोग काय? आता ब्लॉग क्रिएट झाला आपला. आता त्याच्यामध्ये काय करायचं? इन्फॉर्मेशन. तुम्ही काय केली? एक वेबसाईट बनवली आणि वेबसाईट मध्ये इन्फॉर्मेशनच नसेल तर रँकिंग होईल का? नाही. तर आता तुम्ही डेटा सायन्स रिलेटेड काय ब्लॉग? डेटा सायन्स तर खूप मोठं वाईड ब्रँच आहे. मग तुम्ही असं लिहू शकता, हाऊ टू बिकम अ डेटा सायंटिस्ट, टाइप्स ऑफ डेटा सायन्स, असं पण लिहू. अजून खूप सारे. वाय डेटा सायन्स इम्पॉर्टंट किंवा स्कोप ऑफ डेटा सायन्स, असे भरपूर सारे काय करू शकतात तुम्ही? प्रॉडक्ट लिहू शकतात किंवा काय करू शकतात? त्याच्या रिलेटेड ब्लॉग लिहू शकतात. मग मी इथे टाकतो हाऊ टू किंवा दुसरा ब्लॉग असं शिवू, डेटा सायंटिस्ट सिलेबस, डेटा सायंटिस्ट सॅलरी, असे भरपूर सारे लिहू शकतात. हाऊ टू बिकम अ डेटा सायंटिस्ट, हे मी काय दिलं? नाव दिलं. इथं कॅपिटल करायची गरज आहे का? आणि हे किती मध्ये असलं पाहिजे? 30 कॅरेक्टर मध्ये आहे. आता मग ह्याला पहिले ते काय द्यायचं? हेडलाईन. टायटल दिलं, आता हेडलाईन द्यायचं. मग हेडलाईन कशामध्ये द्यायचं? पॅराग्राफ मध्ये जाऊन हेडिंग द्यायचं. आणि इथं काय करायचं? जे टायटल दिले तेच देऊ शकतो का?
किंवा इथं आपण असं पण देऊ शकतो, टिप्स फॉर ठीक आहे. USCIS ठीक आहे, झालं. आता काय करायचं, त्याचं कंटेंट लिहायचं. आणि हा कंटेंट जर छोटा असेल तर ते रँकिंग होत नाही. तो मिनिमम 800 वर्डचा असला पाहिजे. मग मला लिहिता येत नाही, मग काय करायचं आपण चॅट जीपीटी वरती जायचं. कुठं जायचं, मग चॅट जीपीटीला विचारायचं. काय विचारायचं, टिप्स फॉर डेटा सायन्स. काय लिहिणार तुम्ही, एंटर करा. चॅट जीपीटी वरती तुम्हाला कंटेंट भेटेल, तो कंटेंट घ्या. आला, त्याला कॉपी करा. मी एवढंच कॉपी करतो आणि मला जेवढं पाहिजे तेवढं ह्या ब्लॉग मध्ये टाकतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का मी कॉपी केला म्हणून? झाला माझा ब्लॉग. कसा लिहिला, मस्त लिहिला. आणि ह्याच्यामध्ये मला एक इमेज टाकायची, टाकू. एंटर केलं आणि ह्याच्यामध्ये काय करणार, एक इमेज टाकणार. इन्सर्ट मध्ये जायचं आणि अपलोड फ्रॉम. इमेज कुठे आहे का तुमच्याकडे इमेज? आता जी इमेज आहे ती टाकतो. फक्त माझं काम आहे प्रोसेस सांगायचं. माझ्याकडे आता डेटा सायन्सची इमेज नाही आणि गुगलची इमेज आपल्याला डायरेक्ट टाकायची नाही. माझ्याकडे जी इमेजेस आहे ती टाकलेली. त्याची साईज मोठी करायची, छोटी करायची, लार्ज करायची, हे तुमच्यावरती. दिसते इथं, ह्याच्यावर क्लिक करा, लार्ज होईल. टाकलं. आता हे जे दिसतंय हे काय आहे, ह्याला कलर वेगळा द्यायचा आहे, कलर वेगळा देऊ शकतो. तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला व्हिडिओ आतमध्ये टाकायचा आहे, आतमध्ये व्हिडिओ टाकायचा. तुम्हाला हे इमेजला नाव द्यायचंय, सेटिंग मध्ये जायचं. कधी कधी इमेज पण रँकिंग होते. कशाची इमेज येते, डेटा नाहीये तरी बी नाव देतोय. इमेज चुकीची टाकलेली, लक्षात घ्या, नाही तर बोलतात सर काय टाकतात. आणि आता इथं हाऊ टू बिकम अ डेटा सायन्स आर्टिस्ट, हेच काय करायचं, कीवर्ड टाकायचं. म्हणजे त्याच्यामध्ये ही इमेज काय होईल, सेटिंग मध्ये जाऊन त्याला नाव द्यायचं. झालं, अपडेट करा. कसा ब्लॉग झाला, किती मिनिटात क्रिएट केला. आता मी काय करतो, याला पब्लिश करतो. किंवा आधी प्रिव्ह्यू मध्ये जाऊन बघा की हा ब्लॉग कसा दिसतो. कसा दिसतोय, दिसतोय ब्लॉग. मला आता ह्याला सुंदर दिसवायचा. माणूस काय करतो, जन्माला येतो, त्याच्यानंतर त्याला काय करतात, चांगले कपडे, चांगले संस्कार, चांगलं एज्युकेशन दिलं, तो अजून चांगला दिसतो. तसंच की आपल्याला ह्याला अजून चांगलं दाखवण्यासाठी, दिसण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पब्लिश करावं लागेल. आणि पब्लिश करून काय करायचं, त्याला मेकअप करायचं. मग तुम्हाला मेकअप करता येतो का? हा, मग
मग सांग आता कसा मेकअप करायचा. पुढे जायचं, थीम मध्ये जायचं, त्याचे कपडे चेंज करायचे. त्यात ड्रेस त्याला चांगला टाकायचा आहे. कोणता ड्रेस चांगला दिसतोय ह्याच्यातला बोला, तुम्हाला कोणता आवडला, हा आवडला, प्रिव्ह्यू मध्ये जाऊन बघा, चांगला वाटतो, चांगलं वाटतं. कंटेंट थोडा आहे म्हणून रीड मोड मध्ये गेलं तर अजून जास्त दिसेल, मोबाईल मध्ये जास्त दिसेल. चांगला आहे का नको बोला, काय होतंय, ठेवायचा हा, ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून. पुढे जायचं ह्याच्यावर, आता जर तुम्हाला थीम ऍड करायची तर कसे ऍड करणार, अपडेट मध्ये जायचं किंवा मग डायरेक्ट लोगो वरती आणि इथं जाऊन लेआउट मध्ये, लेआउट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हेडर सेक्शन ओपन आहे, पण ते नंतर सांगतो मी, आधी थीमचं. थीम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी थीम पाहिजे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, मला ही आवडली, ही टाक, हे अप्लाय करतो आणि बघा आता माझा ब्लॉग परत कसा दिसतो. अप्लाइड सक्सेसफुली. आता मी प्रिव्ह्यू बघतो, कोणती चांगली वाटत होती, पहिली का आत्ताची, तुम्हाला जी आवडते ती ठेवा. ब्लॉग कसा क्रिएट करायचा, तुम्हाला काय प्रॉब्लेम, हे तुम्ही शेअर करू शकता. ब्लॉगची लिंक मी तर कॉपी केली आणि जर गुगलवरती जाऊन जर मी टाकलं, दिसतोय, तर असा ब्लॉग होता तुम्हाला क्रिएट. तर कोणाला काय डाऊट्स आहे, ब्लॉग जर तुम्ही क्रिएट करणार असेल तर तुम्हाला काय देणं गरजेचं आहे, त्याला एक टायटल देणं गरजेचं आहे, डिस्क्रिप्शन देणं आणि मेटा डिस्क्रिप्शन, आणि तो जो कंटेंट आपण टाकतो तो ऍटलिस्ट किती कॅरेक्टरचा असणं गरजेचं आहे, एवढं फक्त तुम्हाला जमलं. तर ह्याला आता काही नुसतं ब्लॉग क्रिएट करून काय करणार, तुम्ही स्वतःच वाचणार का, स्वतःची इन्फॉर्मेशन स्वतः वाचलं तर उपयोग नाही, लोकांनी वाचली का, लोकांनी वाचण्यासाठी आपल्याला दर्शन काय करायचंय, एसईओ करायचं. एसईओ जर तुम्ही केलं तर काय होईल, हे एक नंबरला रँकिंग होईल, आणि एक नंबरला रँकिंग झालं तर जास्तीत जास्त ट्रॅफिक वेबसाईट वरती येईल किंवा ब्लॉग वरती येईल. त्याच्यामुळे एकतर तुमचं ब्लॉग मॉनिटायझेशन होईल, किंवा जर तुमचे जर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आहेत तर जास्तीत जास्त विकले जातील. याच्यासाठी सगळ्यांना आता ब्लॉग क्रिएट करून आणायचा. आता एसईओचा ऍडव्हान्स पार्ट उद्या ह्याच्यामध्ये. शुभम तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारू, पूर्ण साहिल, थँक्यू.